हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. काही वेळातच कार हवेलीसमोर येऊन थांबली. आर्या उतरली आणि सरळ हवेलीच्या आत जाऊ लागली. दुसरीकडे एका बंद आणि अंधाऱ्या खोलीत एका मुलीला दोऱ्यांनी बांधून ठेवले होते. ती मुलगी दुसरी कोणी नसून अक्षरा होती. तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले आणि एक माणूस आत आला. तो माणूस अक्षरासमोर येऊन उभा राहिला आणि जवळ ठेवलेला पाण्याने भरलेला जग तिच्यावर ओतला. पाणी खूप थंड होते, त्यामुळे अक्षरा शुद्धीवर आली आणि हळूहळू तिने डोळे उघडून समोर पाहिलं. समोर उभ्या असलेल्या माणसाला पाहून तिचे होश उडाले. अक्षरा आश्चर्याने म्हणाली, तू? तो माणूस हसला आणि म्हणाला, ओ, म्हणजे तुला अजूनही मी आठवतो. नॉट बॅड. माझ्या नवऱ्याला कळलं की तू माझं अपहरण केलं आहेस तर तो तुला जिवंत सोडणार नाही. अक्षरा रागाने म्हणाली, आणि तुझ्या नवऱ्याला सांगणार कोण? मी खूप विचार करून हा प्लॅन बनवला आहे. आता तुला वाचवायला कोणीही येणार नाही, कारण तू माझ्याकडे आहेस. हे कोणालाच माहिती नाही. तुझ्यामुळे माझा सगळा धंदा बुडाला. त्याची शिक्षा तुला नक्की मिळेल. फक्त बघत राहा. तो माणूस दात ओठ खात म्हणाला, बहुतेक बरोबर बोललास तू, पण माझ्याकडून एक चूक झाली. त्याच वेळी तुलाही धडा शिकवला असता तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. अक्षरा रागाने म्हणाली, तुझी इतकी हिंमत? असे म्हणत त्या माणसाने अक्षराच्या गालावर थप्पड मारली. आता फक्त बघत राहा, मी तुझ्यासोबत काय करतो ते. तो रागाने म्हणाला, फक्त एकदा माझे हात सोडून दे, मग बघू कोण कोणाचे काय बिघडवते. अक्षरा दात ओठ खात म्हणाली आणि त्याचनंतर तो हसू लागला. हा हा हा, तुला मी मूर्ख वाटतो का? तू माझ्या प्रशिक्षित माणसांना मारला आहेस. तुला सोडण्याचा धोका मी घेणार नाही, पण तुला धडा शिकवणारच. आता बघ, तुझ्यामुळे जेवढे पैसे मी कमवू शकलो नाही ते सारे मी तुझ्याकडून कसे वसूल करतो. तो रागाने म्हणाला, बिचाऱ्या निरागस मुलींना विकून तू पैसे कमवू इच्छित होतास. छी, तुझ्या विचारांची मला घृणा येते. अक्षरा त्यांच्यावर थुंकत म्हणाली, तुझी इतकी हिंमत? असे म्हणत त्याने अक्षराला पुन्हा एक थप्पड मारली. थप्पड बसताच अक्षराच्या ओठांजवळून रक्त येऊ लागलं आणि त्या माणसाच्या बोटांचे ठसे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटले. तू पश्चाताप करशील. फक्त वाट बघ. तुझ्या प्रत्येक थप्पडीचे उत्तर मी तुला व्याजासकट देईन. बघत राहा. अक्षरा रागाने म्हणाली, अरे वा, मी तर खरोखर घाबरलो. आणि मला पकडणार कोण? सांग बरं. तू माझ्याकडे आहेस याची कुणालाही कल्पना नाही. मग तुझ्या नवऱ्याला कसं कळणार? तो हसत म्हणाला, ते वेळच सांगेल. अक्षरा रागाने म्हणाली आणि त्यानंतर पण कुठेतरी तिच्या मनात भीतीही होती की यावेळी ती या माणसाच्या तावडीतून सुटू शकेल का. चला, कथा पुढे नेऊया. आर्या हवेलीच्या आत जाऊ लागते आणि तिच्या मागोमाग ऋषभही आत येतो. आर्याला आत येण्यापासून कोणताही गार्ड अडवत नाही. सर्वजण तिला आत जाऊ देतात. तर आर्या आत येताच तिला लिव्हिंग रूममधील सोफ्यावर बसलेला बलराज दिसतो, जो लॅपटॉपवर काही काम करत असतो. आणि त्याचनंतर मिस्टर बलराज सिंह राठोड, शेवटी तुम्ही तुमचं खरं रूप दाखवलंत? आर्या रागाने ओरडली. बलराज तिचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाला आणि उभा राहत म्हणाला, तुम्ही तर निघून गेला होतात ना? आणि त्याच वेळी कृपया हे नाटक बंद करा. माझ्या ताईला आत्ताच्या आत्ता सोडा. आर्या रागाने म्हणाली, तुमच्या ताईला? तुम्ही काय बोलत आहात? मला तुमच्या ताईबद्दल काय माहिती असणार? बलराज सिंह राठोड आश्चर्याने म्हणाला. आर्याचा राग आणखी वाढला. तिने संतापाने बलराजची कॉलर पकडली. तिने असं करताच तिथे उभे असलेले लोक पुढे येणार होते, पण बलराजने हाताने इशारा करून त्यांना थांबवलं. मला माझी ताई हवी आहे. त्यांना काही झालं तर मी काय करेन हे मलाच माहिती नाही. आर्या दात ओठ खात म्हणाली. तेवढ्यात ऋषभ आला.
त्याने आर्याला मागून पकडून बलराजपासून दूर केलं आणि म्हणाला, आर्या, स्वतःला सावर. तू असं करशील तर त्याचा परिणाम आपल्या बाळावरही होईल. आर्याने रिषभकडे पाहत रडत रडत म्हटलं, रिषभ, मला अक्षराताई हव्या आहेत. हे सगळं काय चाललं आहे? बलराज रागाने म्हणाला, ते तुम्ही सांगा. अक्षरा इथे होती, मग ती गेली तर कुठे गेली? रिषभने रागाने बलराजकडे पाहत विचारलं. काय फालतूपणा करत आहात? इथे आर्या होती, अक्षरा नाही. आणि ही अक्षरा कोण आहे? बलराज चिडून म्हणाला, माझी ताई होती ती, जी माझ्या जागी इथे आली होती. आणि तुम्हाला सत्य कळल्यावर तुम्ही तिचं अपहरण केलं. मला माझी ताई हवी आहे. त्यांना काही झालं तर मी कुणालाही सोडणार नाही. आर्या रागाने धापा टाकत होती आणि पुढच्या क्षणी ती बेशुद्ध झाली. आर्या खाली पडणार इतक्यात रिषभने तिला आपल्या बाहूंमध्ये पकडलं. आर्या रिषभच्या बाहूंमध्ये निश्चल झाली. रिषभने तिला उचलून सोफ्यावर झोपवलं. तिच्या गालांवरून हात फिरवत रिषभ काळजीने म्हणाला, आर्या, प्लीज उठ. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. म्हणजे इतके दिवस इथे जी होती ती आर्या नव्हती, अक्षरा होती. पण हे कसं शक्य आहे? दोन माणसं इतकी सारखी कशी असू शकतात? बलराज स्वतःशीच बोलत होता. त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. रिषभने आर्याला तपासलं आणि मग उभा राहून बलराजकडे पाहत विचारलं, रूम कुठे? तो स्वतःशीच बोलत होता. एका रूमकडे इशारा केला. रिषभने आशिकाला उचललं आणि आपल्या गार्डकडे पाहत म्हणाला, माझी बॅग घेऊन या. गार्डने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. बलराजने जाताना रिषभकडे पाहिलं आणि मग आपल्या गार्डला म्हणाला, पत्ता लावा की नक्की हे काय चाललं आहे आणि ही अक्षरा कोण आहे. गार्डने होकारार्थी मान हलवली आणि तोही तिथून निघून गेला. दुसरीकडे रिषभने आर्याला बेडवर झोपवलं. तोपर्यंत रिषभचे गार्ड त्याची बॅग घेऊन आले होते. माझ्यासाठी एका विल्याची व्यवस्था करा, रिषभने गार्डकडे पाहत सांगितलं. जी बॉस, गार्डने मान झुकवत उत्तर दिलं आणि तो तिथून निघून गेला. आर्या अक्षराशिवाय इथून जाणार नाही. मला लवकरात लवकर शोधायला हवं की अक्षरा कुठे आहे. आर्यासाठी मला कोणत्याही परिस्थितीत अक्षराला शोधावंच लागेल, रिषभने मनातच स्वतःशी म्हटले. रिषभने आर्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. मग तो बेडच्या शेजारी बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तू प्रत्येक वेळी स्वतःलाच का त्रास करून घेतेस? तुला माहिती आहे, तुला त्रासात पाहून मलाही बरं वाटत नाही. आर्या, प्लीज स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घे. काही वेळानंतर रिषभ आर्याच्या रूममधून बाहेर आला. तेव्हा त्याची नजर समोर उभ्या असलेल्या बलराजवर गेली. रिषभने आपल्या माणसांना इशारा केला. त्याचा इशारा मिळताच ते लगेच आर्याच्या रूम बाहेर तैनात झाले. हे पाहून बलराज बनावटी हसू आणत म्हणाला, मिस्टर आहुजा, जर मला आर्याला माझं बनवायचं असतं तर मी तिला कधीच तुझ्याकडे पाठवलं नसतं. पण मान्य करावं लागेल की तूही काही कच्चा खिलाडू नाहीस. काय चाल खेळलीस तू, नॉट बॅड. बलराजचं बोलणं ऐकून रिषभ हलकंसं हसला आणि म्हणाला, तू ते ऐकलं नाहीस का? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड ऑर. प्रेम आणि युद्धात सगळं माफ असतं आणि तूही काही कमी नाहीस. आधी दाखवलंस की तू आर्याला सोडून देतो आहेस आणि मग स्वतःच तिचं अपहरण केलंस. तू अजूनही चुकीचाच आहेस, मिस्टर आहुजा. मी असं काहीच केलं नाही. मी कोणाचं अपहरण का करेन? मला हवं असतं तर मी जबरदस्तीने आर्याशी लग्न करू शकलो असतो. पण बघ, मी असं काही केलं नाही. बलराज सिंह राठोड म्हणाला, खोटं, तू खोटं बोलतो आहेस. अक्षरा तुझ्या कारने एअरपोर्टवर येणार होती, पण ती आलीच नाही. हे सगळं खूप विचित्र आहे. तुझं लग्नासाठी नकार देणं, आर्याला मुक्त करणं. पण आता मला सगळं समजलं आहे. खरं तर तुला आर्याला माझ्यासोबत पाठवायचंच नव्हतं, बरोबर ना? मी बरोबर बोलतोय ना?
ऋषभ रागाने म्हणाला, मला आर्याला माझ्याजवळ ठेवण्यासाठी हे सगळं करण्याची गरज नाही. बळराज रागाने म्हणाला, पहा बळराज, आर्या सध्या प्रेग्नंट आहे. तिची तब्येत नाजूक आहे. तू सरळ अक्षराला सोडून दे. आम्ही इथून निघून जाऊ. ऋषभने बळराजकडे पाहत सांगितलं. शेवटी तुझी अडचण काय आहे? मी सांगितलं ना की मी अक्षरा कोण आहे हे जाणतच नाही. ती कुठे आहे हेही मला माहीत नाही. बळराज त्रस्त होऊन म्हणाला. ऋषभ काही बोलणार इतक्यात एक गार्ड आत आला आणि ऋषभकडे पाहत म्हणाला, बॉस, आदित्य सरांना अक्षरा मॅडम गायब असल्याचं समजलं आहे. ते फ्लाईटमध्ये बसले आहेत. आणि त्यानंतर ऋषभने चिंतेने एक नजर आर्याच्या रूमकडे टाकली आणि मग गार्डला म्हणाला, अक्षराच्या फोनची शेवटची लोकेशन काय आहे ते सांगा. शोधा. गार्डने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. गार्ड गेल्यावर ऋषभने पुन्हा एकदा बळराजकडे पाहिलं, जो त्याच्याकडेच पाहत होता. ऋषभ त्याच्याकडे पाहत म्हणाला, अक्षराला काहीही झालं तर मी हे विसरेन की तू कोण आहेस. इतकं बोलून ऋषभ आर्याकडे निघून गेला. तो गेल्यानंतर बळराजने त्रासलेल्या अवस्थेत कपाळ चोळलं. तेवढ्या त्याचा एक गार्ड आला आणि म्हणाला, बॉस, एक बातमी मिळाली आहे. ज्या कारने मॅडम गेल्या होत्या ती कार एअरपोर्टवर पोहोचलीच नाही. व्हॉट? पण आर्या तर इथे आहे. बळराजने आर्या ज्या रूममध्ये विश्रांती घेत होती त्या रूमकडे पाहत म्हटलं, बॉस, आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की शेवटी ती कार कुठे गेली. ती गेली कुठे? गार्डने विचारलं. तेव्हा बळराजने होकारार्थी मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. तो जाताच बळराजने स्वतःशीच चिंतेने म्हटलं, शेवटी हे सगळं काय चाललंय? आर्या इथेच आहे तर गायब कोण झाले? आणि ही अक्षरा कोण आहे? काही तासांनी बळराज लिव्हिंग रूममध्ये आला होता. तेवढ्या त्याचा एक गार्ड धावत आला. हुकुमसा, आपल्या गार्डवर हल्ला होत आहे. तो माणूस त्याच्यासोबत अनेक प्रशिक्षित गार्ड घेऊन आला आहे. गार्ड घाबरत म्हणाला, काय? माझ्या महालात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची हिंमत कोणाची झाली? बळराज सिंह राठोड, माझी अक्षरा कुठे आहे? तेवढ्यात दरवाजातून एक मोठा आवाज आला. तो दुसरा कोणी नसून आदित्य होता. बळराजने आश्चर्याने दरवाजाकडे पाहिलं. नेमकं काय चाललंय हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. आदित्य रागाने बळराजच्या दिशेने पुढे सरकला, पण बळराजच्या गार्डने त्याचा रस्ता अडवला. त्याच रूममध्ये आर्याला आत्ताच शुद्ध आली होती. ती उठलीच होती. तेवढ्यात ऋषभचा गार्ड नॉक करून आत आला आणि चिंतेने म्हणाला, बॉस, आदित्य सर आले आहेत आणि येताच त्यांनी बळराज सिंह राठोड यांच्या गार्डवर हल्ला केला आहे. ऋषभ नुकताच वॉशरूममधून बाहेर आला होता. गार्डचं बोलणं ऐकताच तो पटकन बाहेरच्या दिशेने गेला. आर्याही त्याच्या मागोमाग बाहेर आली. बाहेरचं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. ऋषभ आणि आर्या बाहेर आले तेव्हा बाहेरचं दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. आदित्यला बळराजच्या माणसांनी पकडून ठेवलं होतं. आदित्यला सोडा. ऋषभच्या मागे उभी असलेल्या आर्याने त्या माणसांकडे पाहून म्हटलं. त्यांनी एक नजर बळराजकडे टाकली. बळराजने इशाऱ्याने होकार दिला. बळराजच्या माणसांनी आदित्यला सोडताच तो पुन्हा धावून गेला. पण यावेळी ऋषभ त्याच्या जवळ आला आणि त्याला थांबवत म्हणाला, आदित्य, शांत हो. आदित्यने रागाने ऋषभला दूर ढकलत म्हटलं, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे ऋषभ. तुझ्यामुळे आज माझी पत्नी संकटात आहे. तू म्हणाला होतास ना की तू तिचं रक्षण करशील. आणि तू आर्या, ती तुझी बहीण आहे ना, तिला दी म्हणतेस ना, मग अक्षरासोबत असं होऊच कसं दिलंस? आदित्यचा राग आर्या आणि ऋषभवर फुटला. आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ऋषभने तिचे ओलावलेले डोळे पाहिले आणि आदित्यकडे पाहत म्हणाला, मी मान्य करतो की मी म्हटलं होतं
की अक्षराला काहीही होऊ देणार नाही. माझे गार्ड तिला शोधायला गेले आहेत. लवकरच सगळं समजेल. तू धीर धर. आदित्यचे डोळेही पाणावले. हे पाहून ऋषभ पुढे आला आणि आदित्यला मिठी मारत त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला, अक्षरा सापडेल. मला फक्त माझी अक्षरा हवी आहे. आदित्य ऋषभपासून दूर होत म्हणाला. जवळ उभ्या असलेल्या बलराजला आता थोडं थोडं सगळं समजू लागलं होतं. त्याने आर्याकडे पाहत म्हटलं, आर्या, माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणाचंही अपहरण केलेलं नाही आणि मी असं का करेन? तुम्हाला माहिती आहे, जर मला तुम्हाला थांबवायचं असतं तर मी तुम्हाला जाऊच दिलं नसतं. माझ्या गार्डने मला सांगितलं की कार विमानतळावर पोहोचलीच नाही. मग त्या कारमध्ये कोण होतं? बलराजला चिंतित पाहून आर्या म्हणाली, मिस्टर राठोड, अक्षरा माझी बहीण आहे. ती अगदी माझ्यासारखीच दिसते. ती इथे माझी मदत करण्यासाठी आली होती आणि ती इथे आर्या बनून आली होती. आर्याने थोडक्यात बलराजला सगळं सांगितलं. हे ऐकताच बलराजच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आश्चर्याने आर्याकडे पाहिलं. तेवढ्यात बलराजचा गार्ड आला आणि त्याच्यासमोर मान खाली घालून उभा राहिला. हुकुमसा, मॅडमची कार सापडली आहे, पण त्यात मॅडम नाहीत. कोणीतरी त्यांचं अपहरण केलं आहे. तुम्ही सांगितलं तर आम्ही संपूर्ण उदयपूरमध्ये आमचे गार्ड पाठवतो. गार्ड म्हणाला, संपूर्ण उदयपूरमध्ये आपल्या गार्डना पाठवा आणि त्यांना शोधा. मला त्या शक्य तितक्या लवकर हव्या आहेत. बलराज म्हणाला. गार्ड लगेच म्हणाला, हुकुमसा, मॅडमचा फोटो मिळाला तर त्यांना शोधणं सोपं जाईल. आदित्यने लगेचच आपल्या पाकिटातून फोटो काढला आणि त्या गार्डकडे देत म्हणाला, हा घ्या फोटो. गार्डने बलराजकडे पाहिलं. बलराजने होकारार्थी मान हलवली. तेव्हा गार्डने फोटो घेतला आणि तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर बलराज म्हणाला, पहा, मी खरंच तुमच्या पत्नीचं अक्षराचं अपहरण झालेलं नाही. हा दुसराच कोणीतरी आहे ज्याने या गोंधळाचा फायदा घेतला आहे. बलराजच्या बोलण्यात तथ्य होतं, त्यामुळे सगळे त्याच्याकडे पाहू लागले. आदित्य काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजू लागला. आदित्यने खिशातून फोन काढून पाहिला तर साचीचा कॉल होता. त्याचे डोळे पुन्हा भरून आले. हे ऋषभ आणि आर्याने पाहिलं होतं. आदित्यने लगेच फोन कानाला लावला आणि स्वतःला सावरत म्हणाला, हॅलो बाळा, कशी आहेस? डॅड, मी ठीक आहे, पण मॉम कुठे आहे? ती माझा कॉल का उचलत नाही? साचीने काळजीने विचारलं. आदित्यला समजत नव्हतं की साचीच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं. तेवढ्यात आर्या आली आणि आदित्यच्या हातातून फोन घेत म्हणाली, हॅलो साची, बाळा कशी आहेस? आदित्यने आश्चर्याने आर्याकडे पाहिलं. आर्याने नजरेतूनच त्याला धीर दिला. साचीने जशी आर्याचा आवाज ऐकला तशी ती लगेच म्हणाली, मॉम, मी ठीक आहे, पण मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही आणि डॅड कधी येणार? साचीचं बोलणं ऐकून आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आदित्यकडे पाहिलं, जो तिच्याकडेच पाहत होता. मी आणि डॅड लवकरच येऊ. आपल्या साचीकडे येऊ बाळा, आर्याने अश्रू आवरत म्हटलं. थोडा वेळ आर्याने साचीशी बोलून कॉल ठेवला. आदित्यने आर्याकडे पाहत म्हटलं, आय एम सॉरी आर्या आणि ऋषभ, मी जरा जास्तच बोललो. आणि त्यानंतर ऋषभने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, तू काही चुकीचं बोलला नाहीस. आदित्य, मी तुझ्या जागी असतो तर कदाचित माझी ही प्रतिक्रिया देखील अशीच असती. त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद कर. आदित्यने होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात बाजूला उभ्या असलेल्या बलराजचा फोन वाजला. बलराजने लगेचच फोन उचलला आणि विचारलं, काय अपडेट आहे? समोरून काहीतरी सांगितलं गेलं. ते ऐकताच बलराज म्हणाला, नजर ठेवा, आम्ही लगेच पोहोचतो.
असं म्हणत त्याने कॉल कट केला आणि सगळ्यांकडेच पाहत म्हणाला, अक्षराचं अपहरण कोणी केलं आहे आणि ती कुठे आहे हे समजलं आहे. बलराजचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला दिसू लागला. आर्या लगेच म्हणाली, मग चला. बलराजने ऋषभकडे पाहिलं. ऋषभने आर्याकडे पाहत म्हटलं, आर्या, इथे धोका आहे. तू इथेच थांब. मी तुला वचन देतो की अक्षराला काहीही होऊ देणार नाही. आणि त्याच नंतर हो, ऋषभ बरोबर बोलतोय, आदित्यनेही म्हटलं. काय? नाही, मी सुद्धा येणार. आणि ऋषभ, काळजी करू नकोस. मी स्वतःची काळजी घे. मी इथे राहिले तर विचार करून वेडी होईन. प्लीज, मलाही यायचं आहे, आर्याने विनंती केली. ऋषभने आदित्यकडे पाहिलं आणि मग आर्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, पण तू वचन दे की स्वतःला कोणत्याही धोक्यात टाकणार नाहीस. आर्याने होकारार्थी मान हलवली आणि सगळे बाहेर पडले. काही वेळानंतर गाडी एका निर्जन रस्त्यावर थांबली. बलराज बाहेर पाहत म्हणाला, थोड्याच अंतरावर तो व्हिला आहे. आपल्याला चालत जावं लागेल. सगळ्यांनी मान हलवली आणि गाडीतून उतरले. त्यांच्या मागोमाग त्यांचे गार्डही उतरले. ऋषभने सगळ्यांकडे पाहत सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिल्याला घेरावा घाला आणि माझ्या इशाऱ्यावर आत या. सगळ्यांनी मान हलवली आणि व्हिलाकडे सावकाश पुढे जाऊ लागले. थोड्याच वेळात सगळ्यांनी आपापली जागा घेतली. ऋषभने आदित्यकडे पाहत म्हटलं, आदित्य, तू आणि बलराज खिडकीतून जा. मी आणि आर्या मागच्या बाजूने जातो. ओ हॅलो, मी राजस्थानचा हुकुमसा आहे आणि तू मला खिडकीतून पाठवत आहेस? नाही, तू आणि हा आदित्य खिडकीतून जा. मी आणि आर्या मागून येतो. बलराज लगेच म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ऋषभ त्याच्याकडे रागाने पाहू लागला. तेव्हा आर्याने नजरेनेच त्याला मान्य करायला सांगितलं. ऋषभने बलराजकडे पाहत म्हटलं, माझ्या बायकोला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. बायको हा शब्द ऋषभने मुद्दाम वापरला. त्यामुळे बलराजला सगळं नीट समजलं आणि त्याचा चेहरा पडला. आर्याला ऋषभचं बोलणं ऐकून हसू येत होतं, पण तिने स्वतःला सावरलं. मग ऋषभ आणि आदित्य खिडकीतून आत जाण्यासाठी पाईपवर चढू लागले. त्यांची चपळाई पाहून बलराज हळूच आर्याला म्हणाला, हे दोघे मागच्या जन्मी माकड होते काय? तर आता इथे आर्याने बलराजकडे रागाने पाहिलं तर तो फक्त हसला. चला, आर्या म्हणाली. बलराजने नम्रपणे वाकून तिला पुढे जाण्याचा इशारा केला. आदित्यने त्या दोघांकडे पाहून ऋषभला विचारलं, हे जरा जास्त होत नाहीये का? ऋषभने बलराज आणि आर्याकडे पाहत म्हटलं, तो आता इच्छा असूनही काही करू शकत नाही. आदित्यने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा ऋषभ हसत म्हणाला, आर्या प्रेग्नंट आहे. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तो म्हणाला, अभिनंदन. फक्त हे सगळं संपून जाऊ दे, मग पार्टी करू. ऋषभने होकारार्थी मान हलवली आणि दोघे खिडकीतून आत गेले. आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की सगळीकडे अंधार होता. ऋषभने इशाऱ्याने आदित्यला सांगितलं, तू उजव्या बाजूला जा, मी डावीकडे जातो. आदित्यने मान हलवली आणि उजवीकडे गेला तर ऋषभ डावीकडे गेला. दुसरीकडे आर्या आणि बलराज मागच्या दरवाजातून आत आले, पण आत खूप अंधार होता. आर्या हळूच म्हणाली, इथे इतका अंधार का आहे? बलराजही हळू आवाजात म्हणाला, हे आपलं घर तर नाही, पण तुम्ही काळजी करू नका. कुणी भेटलं की त्यालाच लाईट लावायला सांगू. त्याचं बोलणं ऐकून आर्याने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. बलराजने मनातल्या मनात स्वतःला आवरलं. आर्या अशी तोंड करून पाहत होती ते पाहून त्याला तिच्यावर प्रेम येत होतं. त्याच्या मनासारखं असतं तर त्याने तिला लगेच मिठी मारली असती, पण त्याने स्वतःला सावरलं.
छान जोक होता, पण मला अजिबात हसू आलं नाही. चला, आर्या म्हणाली आणि दोघे सावकाश पुढे जाऊ लागले. आदित्य चालत चालत एका खोलीसमोर आला. त्याने जसा दरवाजा उघडताच अक्षराला बेशुद्ध अवस्थेत खुर्चीला बांधलेलं पाहून त्याच्या मनात आनंदही झाला आणि दुःखही झालं. तो लगेच अक्षराजवळ गेला आणि तिचे हात सोडवत तिला शुद्धीवर आणण्यासाठी तिच्या गालांवर हलकेच थाप मारत म्हणाला, अक्षरा, अक्षरा, उठ. आदित्य वारंवार म्हणत होता. अक्षरा अजूनही बेशुद्ध होती, कारण तिला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले होते. आदित्यने आपला फोन काढला आणि आर्या व रिषभला मेसेज करून रूममध्ये बोलावले. काही वेळातच सगळे तिथे आले. आदित्यने रिषभकडे पाहिलं तर रिषभ लगेच पुढे आला आणि अक्षराची तपासणी करू लागला. बलराज अजूनही आश्चर्याने कधी आर्याकडे तर कधी अक्षराकडे पाहत होता. त्या दोघी अगदी एकसारख्या दिसत होत्या. जर त्या दोघी एकमेकींसमोर उभ्या राहिल्या असत्या तर समोर आरसाच उभा आहे असं वाटलं असतं. काही वेळानंतर रिषभ म्हणाला, ही अजूनही बेशुद्ध आहे. तिला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले आहे. आपण तिला घरी घेऊन जाऊ. इथे थांबणे धोकादायक आहे. आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि मग अक्षराला आपल्या बाहूंमध्ये उचललं. आदित्य पुढे निघाला आणि जसा तो खाली गेला तितक्यात त्यांच्या कानावर गाड्या थांबण्याचा आवाज आला. गाड्यांचा आवाज ऐकताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. रिषभने आदित्यकडे पाहत म्हटलं, आदित्य, तू अक्षरा आणि आर्याला घेऊन मागच्या बाजूने निघ. मी यांना सांभाळतो. आदित्यने होकारार्थी मान हलवली. आर्याने एक नजर रिषभकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, मी आणि आपलं बाळ तुझी वाट पाहत आहोत. रिषभ, कृपया स्वतःला काही होऊ देऊ नकोस, नाहीतर आम्ही दोघेही तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. रिषभने होकारार्थी मान हलवली आणि आर्या व आदित्य अक्षराला घेऊन मागच्या दरवाजाने निघून गेले. रिषभने बलराजकडे पाहत विचारले, तू जाऊ शकतोस का? रिषभच्या प्रश्नावर बलराज म्हणाला, मला कोणी आदेश देऊ शकत नाही आणि मला इथेच थांबायचं आहे. तर त्यानंतर रिषभने ते ऐकलं, पण पुढे काही बोलला नाही आणि फोन काढून आपल्या गार्डला मेसेज पाठवला. कारमधून विलियम उतरून सरळ विलामध्ये आला होता. तेवढ्यात त्याच्या कानावर रिषभचा आवाज पडला, जो जिन्यावरून खाली येत होता. वेलकम मिस्टर विलियम. विलियमने आवाज ऐकताच त्याची नजर रिषभवर स्थिरावली. रिषभला पाहून तो आश्चर्यचकित झाला. अरे, काय झालं? मला पाहून आनंद झाला नाही का? रिषभ हसत म्हणाला, पण त्याचा आवाज ऐकून विलियम आतून हादरला होता. रिषभ आहुजाच्या रागाबद्दल विलियमने ऐकलं होतं. तो काही बोलणार इतक्यात त्याची नजर बलराजवर पडली. आता तर त्याच्या कपाळावर घामाचे थेंब उमटू लागले आणि त्यानंतर रिषभ आणि बलराजने एकमेकांकडे पाहिलं आणि मग विलियमकडे पाहिलं. विलियमचा श्वास अडकला होता. त्याने त्या दोघांकडे पाहिलं आणि मागे सरकू लागला. ते पाहून रिषभ म्हणाला, आता सुरुवात केली आहे तर शेवटही करावाच लागेल. तुझ्याकडून चूक झाली आहे विलियम. आधी कदाचित मी तुला सोडूनही दिले असते, पण यावेळी तू जे केले आहेस ते माफ करण्यासारखे नाही. आणि त्यानंतर विलियमने स्वतःला सावरलं आणि रिषभकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, तसाही तू मला सोडणार नाहीस. त्यापेक्षा तुझ्याशी लढूनच मरेन. असे म्हणत त्याने आपल्या माणसांना इशारा केला. इशारा मिळताच गार्ड पुढे सरकणार इतक्यात मागून काही माणसे आली आणि त्यांनी त्यातील काही निवडक माणसांना पकडले. रिषभने विलियमकडे पाहिलं, जो आश्चर्याने आणि भीतीने रिषभकडेच पाहत होता. आणि जसे मी आधी म्हटले होते की विलियम रिषभ आहुजा काही कच्चा खेळाडू नाही, रिषभ म्हणाला. मग गार्डकडे पाहत म्हणाला, लक्षात ठेवा, याला झोपू देऊ नका. याला मुंबईला घेऊन जा. गार्डने होकारार्थी मान हलवली आणि विलियमला पकडले.
विलियमने पाहिलं की आता त्याच्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही, म्हणून त्याने चोरून आपल्या खिशातून बंदूक काढली आणि रिषभवर गोळी झाडली. पण तो बंदूक काढताना बलराजने पाहिले होते. बलराजने चपळाई दाखवून रिषभला ढकलण्यासाठी पुढे झेप घेतली, पण तोपर्यंत गोळी झाडली गेली होती. बलराजच्या धक्क्यामुळे रिषभ स्वतःला सावरू शकला नाही आणि खाली पडला. गोळी सरळ बलराजच्या खांद्यातून आरपार गेली. रिषभच्या गार्डनी एक सेकंदही वाया घालवला नाही आणि त्यांनी विलियमला गोळी घातली. रिषभने चपळाई दाखवत बलराजजवळ धाव घेतली. त्याने बलराजकडे पाहिलं, जो आपल्या खांद्यांकडेच पाहत होता. तू ठीक आहेस ना? रिषभने विचारले. हो, फक्त गोळी चाटून गेली आहे. मी ठीक आहे, बलराजने उत्तर दिले. मला वाचवल्याबद्दल धन्यवाद, रिषभने बलराजकडे पाहत म्हटलं. आणि त्याच नंतर बलराज म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर रिषभही त्याच्या मागोमाग बाहेर आला आणि त्यानंतर काही वेळानंतर रिषभ आणि बलराजच्या महालात पोहोचले. तेव्हा त्यांची नजर हॉलमध्ये इकडून तिकडे फिरत असलेल्या आर्यावर पडली. आर्याने रिषभला पाहताच ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्याच नंतर रिषभ लगेच म्हणाला, आर्या, सांभाळून. रिषभचे बोलणे ऐकून आर्याला जाणवलं की ती गर्भवती आहे, अशा प्रकारे धावू शकत नाही. ती थांबली आणि चालत रिषभ जवळ आली. ती त्याच्या गळ्यात पडली. रिषभ, तू ठीक आहेस ना? आर्याने त्याला मिठी मारत विचारले. आणि त्यानंतर मी अगदी ठीक आहे, रिषभने तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला. रिषभ आदित्य जिन्यावरून खाली येत म्हणाला. रिषभने आदित्यचा आवाज ऐकताच त्याच्याकडे पाहिलं आणि मग आर्याला स्वतःपासून दूर करत विचारलं, अक्षरा कशी आहे? ती ठीक आहे, डॉक्टरांनी तपासणी केली आहे आणि इंजेक्शनही दिले आहे. थोड्या वेळात तिला शुद्ध येईल, आदित्य म्हणाला. आदित्यची नजर जेव्हा रिषभच्या बाजूला उभ्या असलेल्या बलराजवर पडली, ज्याच्या खांद्यावर पट्टी बांधलेली होती, तेव्हा त्याने रिषभला विचारलं, ही पट्टी? आणि त्यावेळी आता आर्याची नजरही बलराजच्या पट्टीवर गेली. तिने आश्चर्याने बलराजकडे पाहत विचारलं, तुम्हाला काय झाले? आर्याच्या बोलण्यावर बलराज म्हणाला, काही खास नाही. तुमच्या या नवऱ्याला वाचवताना मला गोळी लागली. आर्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव पाहून रिषभने बलराजकडे रागाने पाहिलं आणि मग म्हणाला, फक्त चाटून गेली आहे. हो, पण तुलाच वाचवताना लागली ना? बलराज म्हणाला आणि बिचाऱ्यासारखा चेहरा केला. आर्याने बलराजकडे पाहत म्हटलं, थँक्स, तुम्ही रिषभला वाचवलंत. तुमचा हा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. परतफेड करू शकतेस, याला सोडून दे, बलराज म्हणाला. आर्या, रिषभ आणि आदित्य तिघेही आश्चर्याने बलराजकडे पाहू लागले. ठीक आहे, असं पाहू नका, मी फक्त मजाक करत होतो, बलराज म्हणाला. तेव्हा तिघांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि मग स्वतःला शांत केलं. मी जिवंत असताना तू कधीच आर्याला मिळवू शकणार नाहीस. रिषभला राहवले नाही, त्याने बलराजला सरळ सांगितले. आज माझ्याकडे संधी होती, बलराजने रिषभकडे पाहत म्हटलं. तुम्ही दोघे लहान मुलांसारखे का भांडत आहात? आदित्यने त्यांचं वाढतं चाललेलं भांडण पाहून म्हटलं. आदित्य, माझं जेट तयार ठेवायला सांग, आपण आजच इथून निघणार आहोत, रिषभने बलराजकडे पाहत म्हटलं. आणि त्याच नंतर तुम्ही लोक कुठेही जाऊ शकत नाही, बलराजने रिषभकडे पाहत म्हटलं. रिषभने बलराजकडे रोखून पाहत विचारलं, काय म्हणायचं आहे तुला? आणि मला थांबवणारा तू कोण? बलराजने रिषभकडे पाहून म्हटलं, पहा रिषभ, मी तुला थांबवत नाही. कुणीतरी आहे ज्याला तुझी भेट घ्यायची आहे. ते 2 तासात इथे येतील.
त्यानंतर तुम्ही जिथे जायचं असेल तिथे जाऊ शकता. तर त्यावेळी बलराजचं बोलणं ऐकून ऋषभने आदित्यकडे पाहिलं, तर आदित्यने होकारार्थी मान हलवली. काही वेळानंतर अक्षरा बेडवर पडली होती आणि तिच्या शेजारी आर्या बसली होती. तर दुसरीकडे स्टडी रूममध्ये एका मोठ्या खुर्चीवर मिस्टर रघुवींद्र राठोड बसले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांचा नातू बलराज सिंह राठोड बसला होता. तसेच आदित्य आणि ऋषभही तिथे बसले होते. तर आपण आम्हाला का भेटू इच्छित होतात मिस्टर राठोड? ऋषभने रघुवींद्रजींकडे पाहत विचारलं. हो, मीच बलराजला तुम्हाला थांबवायला सांगितलं होतं, कारण तुम्ही दोघे त्यांचे पती आहात. त्यामुळे तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की ज्यांच्यासोबत तुम्ही आयुष्य घालवत आहात त्या नेमक्या कोण आहेत. जसं की तुम्हाला आता हे कळलं असेल की त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत. रघुवींद्रजींनी आदित्य आणि ऋषभकडे पाहत म्हटलं. हो, आम्हाला माहिती आहे, पण अजूनही हे कसं शक्य आहे ते समजत नाही, कारण जिथपर्यंत मला अक्षराच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे ते कधी भारतात आलेच नाहीत, आदित्य म्हणाला. आणि मी खूप आधीपासून आर्या आणि तिच्या कुटुंबाला ओळखतो. ते एक सामान्य कुटुंब आहे. मग ती अक्षराची बहीण कशी असू शकते? शिवाय त्या दोघी कधी एकमेकींना भेटल्याही नाहीत, ऋषभ म्हणाला. रघुवींद्रजींनी दोघांचं बोलणं ऐकलं. मग ते उठून खिडकीजवळ गेले आणि म्हणाले, ते दिसतं तेच नेहमी खरं असतं असं नाही. आणि त्या दोघी कोण आहेत हे तुम्हाला अजूनही माहिती नाही. खरं सांगायचं तर मला वाटत नाही की तुम्हाला हे सगळं जाणून घेण्याची गरज आहे, कारण तुम्ही जितकं त्यांच्या भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न कराल तितकाच त्रास तुम्हाला आणि त्यांनाही होईल. कारण जर त्यांना या गोष्टीची किंचितही चाहूल लागली तर कदाचित दोघींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दादासाहेब, आपण काय बोलत आहात? आम्हाला काहीच समजत नाही आहे, बलराजने आपल्या आजोबांकडे पाहत म्हटलं. आम्ही याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही, कारण जे रहस्य आम्ही तुमच्यापासून लपवत आहोत त्यातच तुमचं भलं आहे. आम्ही फक्त तुम्हा दोघांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या पत्नींची काळजी घ्या, नाहीतर तुम्ही त्यांना गमावू शकता. इतकं बोलून रघुवींद्रजी तिथून निघून गेले. त्यांना जाताना पाहून आदित्य, ऋषभ आणि बलराज तिघेही आश्चर्यचकित आणि चिंतित झाले. मला अजूनही समजत नाही की दादासाहेबांनी असं का म्हटलं, बलराजने काळजीने म्हटलं. मिस्टर राठोड, मला वाटतं तुमचे दादासाहेब काहीतरी नक्कीच जाणतात. आणि हो, मला खूप दिवसांपासून एक प्रश्न पडला आहे. शेवटी तुम्ही आर्याचं अपहरण का केलं? कारण जिथपर्यंत मला माहिती आहे तुम्ही दोघे कधी भेटलाच नव्हतात, ऋषभने बलराजकडे पाहत विचारलं. एका जत्रेत आमची भेट झाली होती, तेव्हा ती लहान होती आणि मी महालातून लपून जत्रा पाहायला आलो होतो. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, बलराज म्हणाला. आणि काही वर्ष मागे गेला. काही वर्षांपूर्वी तुझ्याकडे पैसे नाहीत आणि तुला माझ्याकडून फुकटचं खायला हवंय. समोसे आणि नाश्त्याचं दुकान चालवणाऱ्या एका माणसाने आपल्या समोर उभ्या असलेल्या मुलाला विचारलं. त्या मुलाची अवस्था अत्यंत वाईट होती. त्याचे कपडे अनेक ठिकाणी फाटलेले होते आणि त्याला पाहून स्पष्ट दिसत होतं की त्याने अनेक दिवस पोटभर अन्न खाल्लं नव्हतं. साहेब, कृपया मला थोडंसं खायला द्या. माझी बहीण 2 दिवसांपासून उपाशी आहे, त्या मुलाने विनवणी करत म्हटलं. मी तुमच्यासारख्या मुलांना चांगलंच ओळखतो. निघ इथून, तुला पाहून माझे ग्राहक पळून जातील, असं म्हणत त्या माणसाने त्या मुलाला बाहेर ढकलायला सुरुवात केली. हे सगळं एका दुसऱ्या मुलाने पाहिलं आणि त्याला खूप राग आला. तो पुढे जाणार इतक्यात तिथे एक मुलगी आली. तिने त्या मुलाचा हात धरला आणि त्याला
आपल्या मागे घेतलं आणि ती त्या माणसाकडे रागाने पाहू लागली. त्या मुलीने निळ्या रंगाचा अतिशय सुंदर फ्रॉक घातला होता. तिने त्या माणसाकडे पाहत म्हटलं, तुम्हाला एका लहान मुलाशी असं वागताना लाज वाटत नाही का? तुम्ही तुमच्या मुलांशीही असंच वागता का? जर तुम्ही याला थोडंसं खायला दिलं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं? तुमचं दुकान बंद पडलं नसतं आणि तुम्ही कंगालही झाला नसता. एखाद्या भुकेल्याला अन्न देणं हे पुण्याचं काम असतं. ती मुलगी रागाने म्हणाली, अगं मुली, तुला इतकीच दया येत असेल तर तूच पैसे दे आणि याला खायला काहीतरी घेऊन दे. त्या माणसाने म्हटले. त्या मुलीने आपल्या छोट्याशा पर्समधून काही पैसे काढले आणि त्या माणसाला देत म्हणाली, हे घ्या आणि याला खायला काहीतरी पॅक करून द्या. चल, मी निघते आता. हा माणूस तुला खायला देईल आणि हे घे काही पैसे. एवढं बोलून त्या मुलीने उरलेले पैसे त्या मुलाला दिले आणि ती तिथून निघून गेली. त्या गरीब मुलाच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि तो त्या मुलीकडे हसत हसत पाहत राहिला, जोपर्यंत ती त्याच्या नजरेआड झाली नाही. तिथेच दूर उभा असलेला मुलगा अजूनही त्या मुलीकडेच पाहत होता. ती जाताना पाहून तोही तिच्या मागे जाऊ लागला. काही अंतरावर गेल्यावर ती मुलगी थांबली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तो मुलगा त्या मुलीकडे खूप लक्ष देऊन पाहत होता, पण पुढच्या क्षणी ती मुलगी खाली पडली. ही मुलगी वेडी आहे का? स्वतःच पडली, त्या मुलाने म्हटलं. तेवढ्यात त्याची नजर एका माणसावर पडली, जो पटकन धावत आला. त्याच्या मागोमाग एक महिला देखील होती. त्या महिला आणि माणसानं त्या मुलीला उचलले आणि महिला म्हणाली, काय झालं बाळा, तू कशी पडलीस? हो बाळा, काय झालं? त्या माणसाने हे विचारलं. पप्पा, मम्मी, एक मुलगा आला आणि मला धक्का देऊन माझे सगळे पैसे घेऊन पळून गेला, ती मुलगी रडत म्हणाली. आणि त्याच नंतर तू रडू नकोस बाळा, आम्ही तुला नवीन डॉल आणून देऊ. एवढं बोलून त्या माणसाने त्या मुलीला उचलून घेतलं आणि ते तिथून निघून गेले. दूर उभा असलेला मुलगा हे सगळं पाहत होता. त्या मुलीकडे पाहून हसत तो म्हणाला, पूर्ण वेडी आहे ही मुलगी. हिला तर खोटं बोलायलाही येत नाही. फ्लॅशबॅक एंड. बलराज आपल्या विचारातून बाहेर आला आणि रिषभकडे पाहत म्हणाला, त्या दिवसापासून आजपर्यंत मी तिला प्रत्येक ठिकाणी शोधलं, पण ती मला कुठेच सापडली नाही. तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत आणि इतक्या वर्षानंतर ती मला पुन्हा भेटली, पण दुर्दैवानं तू तिला माझ्यापासून हिरावून घेतलंस. रिषभ त्याच्याकडे रागाने पाहू लागला आणि बोट दाखवत म्हणाला, ती आता माझी पत्नी आहे आणि माझ्या होणाऱ्या बाळाची आई देखील. त्यामुळे ती तुझ्याकडे परत येईल हा विचार डोक्यातून काढून टाक. आणि जर तू मेलास तर? बळराज हसत म्हणाला. तुला तर मी. रिषभ रागाने त्याच्याकडे जाणार इतक्यात आदित्यने त्याला पकडलं आणि म्हणाला, आता आपल्याला घरी जायला हवं. याला सोड. मी तुला सोडणार नाही, रिषभ म्हणाला आणि आदित्यकडे पाहून म्हणाला, तू अक्षरा आणि आर्याला घेऊन ये, मी जेट तयार करतो. आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि दोघे तिथून निघून गेले. काही वेळाने आदित्य, अक्षरा आणि आर्या महालाबाहेर आले. आर्याने मागे वळून पाहिलं, पण तिला ना रुपल दिसली ना बलराज. ती रिषभ जवळ गेली. रिषभने तिला पुढच्या सीटवर बसवलं आणि आदित्य व अक्षरा मागच्या सीटवर बसले. रिषभ ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्यांची कार तिथून थेट एअरपोर्टकडे निघाली. तिथे खिडकीजवळ उभा असलेला बलराज जात असलेल्या कारकडे पाहत होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे सगळं इतक्या सहज संपणार नाही, कारण येणाऱ्या काळात आर्या तुझीच राहते की माझी होते हे कोणीच सांगू शकत नाही.
तेवढ्यात बळराजचे आजोबा रघुवींद्रजी तिथे आले आणि त्यांनी बळराजच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, बरोबर बोललास, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. कारमध्ये आर्याने रिषभच्या स्टेअरिंगवर ठेवलेल्या हातांवर आपला हात ठेवत विचारलं, आता सगळं ठीक झालं ना रिषभ? आता आपण सगळे एकत्र राहणार ना? रिषभने रिअर व्ह्यू मिररमधून आदित्यकडे पाहिलं. आर्याचं बोलणं ऐकून तोही त्यांच्याकडेच पाहत होता. हो, आता कुणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही, रिषभ म्हणाला. हे घे. हे ऐकून आदित्यनेही होकारार्थी मान हलवली. अक्षराने आपलं डोकं आदित्यच्या खांद्यावर ठेवलं. आदित्यने तिच्या डोक्यावरून हात फिरवत मनातच म्हटलं, मी तुला काहीही होऊ देणार नाही. काही वेळाने ते एअरपोर्टवर पोहोचले. काही तासांनंतर रिषभ, आर्या, अक्षरा आणि आदित्य घरी पोहोचले. घरात शिरताच त्यांना लिव्हिंग रूममध्ये मयंक आणि समीरा साचीसोबत खेळताना दिसली. मयंकची नजर दारातून येणाऱ्या त्या चौघांवर पडली आणि तो आनंदाने म्हणाला, दी, तुम्ही सगळे आलात? त्याचा आवाज ऐकून समीरा आणि साचीनेही दाराकडे पाहिलं. त्यांचा आनंदही गगनात मावेना. साची धावत अक्षरा आणि आदित्यकडे गेली. दोघेही खाली बसले आणि तिला मिठीत घेतलं. मयंक आणि समीरा यांनीही आलटून पालटून आर्या आणि रिषभला मिठी मारली. तुम्ही सगळे ठीक आहात ना? समीरा आणि मयंकने विचारलं. सर्वांनी होकारार्थी मान हलवली आणि समीराने साचीकडे पाहत म्हटलं, बाळा, चल दीकडे ये. बघ, तुझे मॉम डॅड किती थकले आहेत, त्यांना थोडा आराम करू दे, नंतर भेट. साची दोघांपासून दूर झाली आणि समीरा जवळ गेली. मयंकने त्या चौघांकडे पाहत म्हटलं, तुम्ही सगळे आराम करा. आणि त्यानंतर सगळेच खूप थकले होते, त्यामुळे सर्वांनी होकार दिला आणि आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी निघून गेले. ते गेल्यावर समीरा मयंकला म्हणाली, भाऊ, ही तर अगदी आपल्या दीसारखीच दिसते. मला तर आश्चर्य वाटते, किती सारख्या दिसतात दोघी. हो, पहिल्यांदा मीही खूप शॉक झालो होतो. एका क्षणासाठी मला वाटलं हीच आपली दी आहे, पण मी अनेकदा दीला मिठी मारली आहे, त्यामुळे त्यांचा स्पर्श मला चांगला माहिती आहे. पण जो त्यांना ओळखत नसेल तो नक्कीच फसू शकतो. मयंक म्हणाला. दी, मला भूक लागली आहे, साची म्हणाली. त्यावर मयंक हसत म्हणाला, मी आत्ताच मेडला सांगतो. असेच दिवस गेले आणि महिनेही गेले. रिषभने आर्याची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेतली. आर्यानेही या महिन्यात रिषभला खूप त्रास दिला. कधी कधी तिला मध्यरात्रीच भूक लागायची आणि बिचारा रिषभ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. कधी नूडल्स, तर कधी भेळ, तर कधी पाणीपुरी, अशा कितीतरी पदार्थांची तो आर्यासाठी तयारी करायचा. आर्याचे दिवस खूप छान जात होते, कारण रिषभ तिची खूप काळजी घेत होता. आणि त्याचनंतर बाळाच्या बातमीमुळे रिषभच्या आईवडिलांचाही राग शांत झाला होता आणि त्यांनी आर्याला आपली सून म्हणून स्वीकारलं होतं. समीरा परत लंडनला गेली होती आणि मयंक रिषभच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्याने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने रिषभच्या शिफारशीशिवाय स्वतःची जागा निर्माण केली होती. तसेच अक्षरा आणि आदित्य, साची देखील आपलं आयुष्य आनंदाने जगत होते. रिषभचं बहुतेक काम आदित्य आणि मयंक सांभाळत होते आणि अक्षरा व साचीही एकत्रच राहत होते. सगळेच आर्याच्या बाळाची वाट पाहत होते आणि अखेर तो दिवसही आला होता जेव्हा आर्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. रिषभ आर्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याच्या मागोमाग आदित्य, अक्षरा, मयंक आणि रिषभचे आई वडीलही पोहोचले होते. आर्याला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. रिषभ बाहेर उभा राहून आर्याचा आवाज ऐकत होता
आणि आर्या इतक्या वेदनेत असल्याचं पाहून त्याचे हृदय किती तुटत होते हे फक्त ऋषभलाच माहिती होतं. सर्वजण ऋषभची अवस्था समजून घेत होते. काही वेळानंतर आर्याचा आवाज बंद झाला आणि बाळाचा आवाज घुमू लागला. सर्वांच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटलं. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि डॉक्टरांची टीम बाहेर आली. डॉक्टरांना पाहताच ऋषभने लगेच विचारलं, माझी आर्या कशी आहे? डॉक्टर हसत म्हणाले, ती अगदी ठणठणीत आहे, पण सध्या ती बेशुद्ध आहे. तिला आरामाची गरज आहे. अभिनंदन मिस्टर आहुजा, तुम्हाला एक गोंडस मुलगी झाली आहे. आणि त्याचनंतर ऋषभच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो आत गेला. त्याने आर्याकडे पाहिलं, जी डोळे मिटून पडली होती. ऋषभ तिच्या जवळ आला आणि तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, मला इतका मोठा आनंद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही वेळानंतर आर्याला शुद्ध आली. तिने पाहिलं की ऋषभ तिचा हात धरून बसला आहे. आर्याने हसत ऋषभकडे पाहिले आणि म्हणाली, ऋषभ, आता तुला कसं वाटतंय? ऋषभने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. आपली मुलगी, आर्याने हळूच विचारलं. तिला नर्स घेऊन गेली आहे. तू बेशुद्ध होतीस म्हणून, ऋषभ म्हणाला. तेवढ्या तिथे नर्स आली आणि त्यानंतर तिने बाळाला ऋषभच्या हातात दिले आणि हसत तिथून निघून गेली. ऋषभने त्या गोंडस बाळाकडे पाहिलं. ती खूपच लहान होती, जणू एखादी बाहुलीच होती. ऋषभला भीतीही वाटत होती की त्याच्या पकडीमुळे तिला काही त्रास होऊ नये. आर्या हळूच बेडला टेकून बसली आणि ऋषभ व आपल्या बाळाकडे पाहू लागली. ऋषभने हळूच बाळाला आर्याच्या हातात दिले आणि तिच्या शेजारी बसला. आर्याने आपले डोके ऋषभच्या खांद्यावर ठेवत म्हटले, ऋषभ बघ ना, ही अगदी तुझ्यासारखीच दिसते. ऋषभने हसत दोघींच्याही कपाळावर चुंबन घेतलं आणि आर्याला म्हणाला, पण हिचं नाव काय ठेवायचं? रिहाना कसं राहील? आर्या म्हणाली. त्यावर ऋषभ म्हणाला, छान आहे. ते दोघेही अशाच प्रकारे त्याबद्दल आणि आपल्या मुलीबद्दल बोलत राहिले. बाहेर उभे असलेले सगळेजण त्यांना इतके आनंदी पाहून हसले. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तर मित्रांनो, आपल्या या स्टोरीचा इथेच एंड झालेला आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या स्टोरीचा शेवट कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आता दुसरी स्टोरी अपलोड होणार आहे, पण तुम्हाला कशा प्रकारे कोणती स्टोरी पाहिजे आहे हे कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तशा प्रकारे तुमच्यासाठी स्टोरी घेऊन येईल. तर मित्रांनो, वेड तुझं या कथेचा एंड इथेच झालेला आहे. तर पुढील कथेसाठीही असा सपोर्ट द्याल अशी मी आशा करते.